दिवसभरातल्या लक्षवेधी बातमीनं सुरुवात करतोय। लक्षवेधी बातमी हीच की मिलिंद देवरांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केलेला आहे। काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला। मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार आहेत। ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केलाय। मिलिंद देवरा यांच्या सोबत काँग्रेसच्या 10 माजी नगरसेवकांनाही शिवसेनेत त्यांनीही प्रवेश केलाय। मी काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, पण आज माझ्या कुटुंबाचं काँग्रेस सोबतचं 55 वर्षांचं नातं मी तोडतोय, अशा शब्दात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी बोलताना मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलं। आजचा दिवस माझ्यासाठी खूप इमोशनल आहे। मी खूप भावुक आहे। मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं, आणि आज मी माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी 55 वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज संपवत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अत्यंत मेहनती, सगळ्यांसाठी ॲक्सेसिबल, उपलब्ध आणि जमिनीवरचे नेते आहेत। महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या वेदना आणि आकांक्षा त्यांना चांगले माहीत आहे। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांची विजन खूप मोठी आहे, आणि म्हणून मला आज त्यांचे हात आणखी मजबूत आणि बळकट करायचे। पिछले 10 वर्षों में शिंदे जी, मुंबई पर एक भी आतंकवादी हमला नहीं हुआ है। ये मुंबईकरों के लिए एक बहुत बड़ी उपलब्धि है, मुंबईकरों के लिए एक बहुत बड़ा अचीवमेंट है, लेकिन इस अचीवमेंट का कारण है नरेंद्र मोदी जी और एकनाथ शिंदे जी की नीतियों।